चांगली माणसं दिली। चांगली माणसं असल्यामुळेच आपण या विहारात आज येऊ शकलो। म्हणून अशी चांगली माणसं निर्माण करण्यासाठी आपल्याला या धम्माची गरज आहे। ज्या विहारात आलो, विहार ही कल्पना तथागत बुद्धांच्या काळामध्ये आहे। ज्या ठिकाणी मानवी विकासांचं केंद्र आहे, ज्या ठिकाणी मनशांतीचा केंद्र आहे, तिथे गेल्यानंतर माणसाच्या मनामध्ये असा भाव निर्माण होतो, तो एक निर्मळ मनुष्य या ठिकाणी येऊन बसतो आहे आणि त्याला असं वाटतं की मी अशा ठिकाणी आलो। त्या ठिकाणी तथागत बुद्धांची प्रतिमा त्याच्या डोळ्यासमोर असतं। तथागत हे जागतिक पातळीचे मोठे वैज्ञानिक आहेत, जागतिक पातळीचे मानवशास्त्रज्ञ आहेत, जागतिक पातळीचे मानवी कल्याण करणारे एक मोठे महामानव आहेत। या महामानवांकडे बघितल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये ती भाव निर्माण होतो, मी सुद्धा असाच माणूस व्हावं। माझ्याकडे येणारी पिढी, जी माझी मुलं बाळ आहेत, माझी मुलगी सुद्धा या बुद्धाच्या वाटेवर जाणारी असावी, माझा मुलगा सुद्धा या बुद्धाच्या वाटेवर जाणारा असावा। ती भाव त्या ठिकाणी आल्यानंतर त्याच्या मनामध्ये तृष्णामुक्त माणूस होऊन जातो। या समाजाला, या देशाला, जगाला एका चांगल्या माणसाची गरज आहे। जो माणूस स्वकल्याण करेल, जनकल्याण करेल, मानव कल्याण करेल आणि जगाच्या कल्याणामध्ये त्याचा मोठा सहभाग राहील। जेवढी शास्त्रज्ञ भारतात झाली, जेवढी तत्वज्ञानी भारतात झाली, त्या सर्व तत्वज्ञानांनी बुद्धाला गुरु मानलेला आहे। काही सायंटिस्ट म्हणतात की बुद्ध हे माझे गुरु आहेत, कारण त्या बुद्धाने जो दिलेला मार्ग आहे, तो मार्ग एखाद्या घटना घडल्याशिवाय काही होत नाही। कॉज अँड इफेक्ट, प्रतीत समुत्पाद हा बुद्धांचा मार्ग आहे आणि बुद्धांनी दिलेला या दिशेवरच सर्वांना कळतं, कोणती घटना घडल्याशिवाय काही होत नाही। कुटुंबात सुद्धा नवरा बायकोंचा विसंवाद झाल्याशिवाय दोघांमध्ये झगडे होत नाही। कुटुंबांमध्ये मुलांचा बापांमध्ये जो विसंवाद झाल्याशिवाय होत नाही। म्हणून तुमचा संवाद कसा असावा, बुद्धांनी आपल्याला वाणीचे 4 दोष सांगितलेले आहेत। माणसाला माणसाची जोडण्यासाठी माणसाची वाणी कशी असावी, माणूस माणसापासून कसा दूर जातोय। एकदा काय झालं, एक सुंदर भिक्षुणी ती भिक्षाटनासाठी जात होती। काही लुचाड लबाड पोरं एका जागेवर बसलेले असतात आणि त्यांना ही जाणारी भिक्षुणी दिसते। त्यांच्या मनामध्ये एक भाव निर्माण होतो आणि ती भाव निर्माण झाल्यानंतर ते अशा नजरेने पाहतात की ती सुंदर मुलगी आहे म्हणे, ही काही ते तिथे जाऊन भीक मागते, ही जर माझी बायको झाली तर मी याला सुखात ठेवेल। तिघा चौघांमध्ये एक निर्माण होऊन जातो, ते तिघ चौघ तिच्या मागे 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 जातात। 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, 3 दिवस झालं, 4 दिवसानंतर ती थांबते, का म्हणते, का रे बाबा का असं का करता, मी पुढे पुढे जाते, तुम्ही माझ्या मागे मागे येता, नेमकं कारण काय। तर त्यातले मंडळी म्हणतात, ते म्हणतात की तू एवढी सुंदर चांगली आहेस, हे काय कपडे घालून फिरत असते, तुझा लग्न जर माझ्या सोबत झाला तर मी तुला सुखात आनंदात ठेवेल। पहिला, दुसरा, तिसरा तिघांनी तिच्याशी मागणी करतात। त्यावेळेस ती म्हणते, काही हरकत नाही, माझी अट आहे। काय अट आहे, हे 5 शील आहेत, 5 गोष्टी तुम्हाला देतोय, हे 5 गोष्टीचं पालन जो करेल मी त्याच्याशी लग्न करेल। म्हणाले, काय हरकत आहे, एवढी सुंदर स्त्री आपल्याला मिळत असेल, हे 5 शीलाचं पालन केल्याने तर करायला काय हरकत आहे। तिघांनी मनामध्ये चंग बांधला। आता तिघही दारू पिणारे, खरे खाणारे, बिडी पिणारे, झगडे करणारे, त्यांचा उद्योग असतो, त्या उद्योगाशिवाय त्यांना दुसरा मार्गच नाही। ती माणसं आता पहिला दिवस झाला, ज्यांना दारूशिवाय, बिडीशिवाय, सिगारेटशिवाय राहणं होत नाही, ते कसे राहतील आणि 1 महिना राहायचं। पहिला दिवस झाला, दुसरा दिवस झाला, चौथा दिवस झाला, चौथ्यात एक माणूस म्हणाला, मला काही हे जमत नाही, कारण खरा घेतल्याशिवाय, दारू पिल्याशिवाय, बिडी पिल्याशिवाय मला काही जमत नाही। एकाने 4 दिवसात आपली बाजू कट्टी मारली। त्यानंतर दुसरा, तोही तिच्या मागे ह्याच जी तिनं अट दिली होती ती अट करत तो 15 दिवसापर्यंत गेला, कारण चोरी करणे त्याचा धंदाच होता, दारू पिणे, बाकीच्या खरा खाणे
त्यामुळे त्याला 15 दिवसापर्यंत तो काहीतरी टिकला आणि 15 दिवसांनी त्यांना सोडलं. हे काही आपल्याला जमत नाही, हे बनतेजी भक्षिणी घेत जाऊया, मला काही पाहिजे नाही. त्यातला एक जो होता, एकाने पूर्ण 1 महिना पूर्ण केला. 1 महिना पूर्ण झाल्यानंतर भिक्षुनी त्याच्याकडे गेली. आपल्याला जी अट दिली ती अट तुम्ही पूर्ण केला, आपण तुमच्याशी लग्न करायला तयार आहे. तेव्हा तो का म्हणतो, भिक्षुनी माझ्या मनामध्ये जी तृष्णा होती, माझ्यामध्ये जी वासना होती, माझ्या मनामध्ये जी दूषित भरलेली भावना होती, या 5 शिलाचं मी 1 महिन्यापर्यंत पालन केल्यामुळे मी या सर्व वासनेपासून मुक्त झालो. एक चांगला माणूस या धम्म वाटेवर त्या भिक्षुनीने त्याला तयार केलं. जेव्हा प्रत्यक्ष तुम्ही धम्माला आचरण करता, बुद्धाचा धम्म सांगण्यापेक्षा आचरणाचा जास्त आहे. म्हणून बुद्धाला तथागत म्हणतात, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. बुद्ध तथागत, जसं होतं तसंच केलं, जसं केलं तसंच वावरले. म्हणून बुद्ध जीवन जगताना प्रत्यक्ष कृतीत आल्यानंतर तुम्हाला कळा लागतं की याचे जीवनामध्ये काय फायदे आहेत. कुटुंबांमध्ये नवरा बायकोचं वागणं जर धम्मशिलांचं जोडलेलं असेल, शील ज्या कुटुंबात असेल, त्या कुटुंबांमध्ये विश्वास असेल, तो विश्वास निर्माण केला असेल, तर तुम्हाला धम्म जीवन जगण्यासाठी मदत होते. ज्या कुटुंबांमध्ये, ज्या महिलांमध्ये, ज्या पुरुषांमध्ये, जो विद्यार्थ्यांमध्ये तो धम्म आचरण करत असेल, धम्म हे निसर्ग आहे. निसर्ग दिसून पडत नाही, निसर्गाचं फळ आपल्याला दिसून पडत नाही, पण तो निसर्ग पावलोपावली पदोपदी आपल्याला मदत करतोय. जो निसर्गाच्या विरुद्ध जातो, निसर्ग त्याला शिक्षा करतोच आहे. म्हणून बुद्ध आणि बाबासाहेब ही निसर्ग आहे. या निसर्गाच्या पाठीशी, या निसर्गाच्या सानिध्यात, निसर्गाचा मार्गक्रमण जो व्यक्ती करेल त्याचा कल्याणच आहे. आज आपण जास्त दूर आपल्याला पाहण्याची गरज नाही. आम्हाला या निसर्गाने जी दिशा दिली, त्या दिशेने जी माणसं गेली त्यांचा कल्याण झाला. बाबासाहेबांनी आपल्याला 14 ऑक्टोबर 1956ला एक दिशा दिली. त्या दिशेला जो समाज गेला, जी जाती गेली, त्या जातीचा कल्याण झाला. त्या दिशा दिल्यानंतर त्या दिशेला जाण्याचं काम आपण केलं. त्या दिशेला गेल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये कलाटणी आली, तुमच्या जीवनामध्ये बदल आला. बाबासाहेबांना माहित होतं ही माणसाला मी कायदेशीर काही गोष्टी दिल्यानंतर कायद्याचा वापर करण्यासाठी सुद्धा याला बुद्धीचा वापर करणं गरजेचं आहे. हिची विकसित बुद्धी हवी आहे. जर मी कायदा दिला असेल, कायद्याचा वापर करणारी माणसं ही बुद्धी मापनावर उतरली पाहिजे. म्हणून सातत्याने यांना हे बुद्धाच्या संगतीत राहावं, बुद्धांकडे जावं, बुद्धांकडे बघावं, बुद्धांची वंदना करावी. बुद्धांकडे वंदना केल्यानंतर त्यांच्या मनामध्ये जो भाव निर्माण होईल, त्या भावाने त्यांनी वागावं. म्हणून त्या बुद्धांचा मार्ग आम्हाला दिल्यामुळे बुद्धांनी सांगितलंच नाही की मी सांगतो म्हणून तुम्ही या मार्गाने या, मी दिशा दिली म्हणून त्या दिशेने जा. जर तुम्हाला ती दिलेली दिशा योग्य वाटत असेल, मी दिलेला मार्ग तुम्हाला योग्य वाटत असेल, तर्कसंगत बुद्धिसंगतवर उतरत असेल, तुमचा कल्याण, इतरांचा कल्याण होणारा मार्ग तुम्हाला वाटत असेल, तरच तुम्ही त्या मार्गावर जा, नाहीतर जाऊ नका. बुद्धांनी आपल्याला एवढी मोठी उपलब्धता दिली आहे. म्हणून बुद्धाचा मार्ग कल्याणी मार्ग आहे. म्हणून बुद्धाच्या मार्गावर जो जो माणूस जातो त्याचा बुद्धीचा विकास होतोय. आज आपण पाहतो बाबासाहेबांनी दीक्षा दिल्यानंतर आमच्याकडे काय होतं, एक विहार नव्हतं, आज किती विहार झाली. जिथे पाहावं तिथे ज्या ज्या एरियांमध्ये स्व कष्टाने विहार बांधलेली आहे, स्वतः महिला त्या विहारांमध्ये दररोज जातात. ही बाबासाहेबांनी दिलेल्या दिशेनंतरची प्रचिती आहे. आमच्या दीक्षाभूमीवर आमच्याकडे आज 5 कोटी रुपयांचे पुस्तकं विकल्या जातात. ते पुस्तकं कोण निर्माण केले, एक पुस्तक नव्हतं, पण बाबासाहेबांनी दिशा दिली, त्या दिशेला एक ठिकाण दिलं, त्या ठिकाणावर येण्याचा मार्ग दिला. त्या मार्गावर जो जो माणूस येईल त्याचा कल्याण होईल. म्हणून आमचा कल्याण झालेला आहे. या कल्याणी मार्गावर आपण आल्यामुळे इतरांसमोर एक आदर्श झालं की आपला कल्याण झालेला आहे. ही कल्याण झालेली माणसं इतरांना दाखवण्यासाठी या रॅलीचं आयोजन करणं गरजेचं आहे. या रॅलीचा हेतू आहे आपण प्रत्येकाच्या घरी गेलोच पाहिजे. का बरं? कारण आपण धम्माला जाणतोय, धम्माला मानतोय. जाणणे आणि मानणे यात फरक आहे. बाबासाहेबांचे 3 गुरु होते असं आपण नेहमी सांगत असतो. बाबासाहेब बुद्धाला जाणत होते आणि कबीर आणि बाबा यांना मानत होते. कबीर आणि ज्योतिबा फुलेंना काय होतं, मानत होते आणि बुद्धाला ते जाणत होते.
बुद्धासमोर ते नतमस्तक होत होते. म्हणून तुम्हाला सांगितलं, आम्हाला सांगितलं की तुम्ही बुद्धाला नतमस्तक व्हा आणि बुद्धाच्या मार्गावर जाऊन तुम्ही तुमचं आधी कल्याण करा. इतरांसमोर तुम्ही काहीतरी प्रतीक म्हणून समाजात राहा. समाज तुमच्याकडे पाहत राहील. त्या समाजाकडे इतरांना बघण्यासाठी तुम्हाला समाजात जाणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही त्या दिशेने जावं म्हणून हा रॅलीचं आयोजन करतोय. या रॅली मागचा हेतू काय? मी वकील आहे. माझ्याकडे काही महिला आल्या आणि काही महिला आपला ऑर्गनायझेशन किंवा सोसायटी, बुद्धविहाराचं संघटन, बुद्धविहाराची कमिटी रजिस्ट्रेशन करण्यासाठी आल्यानंतर कागद रेखा तू काल आली नव्हती. सर म्हणे मी कोरडीला देवीच्या दर्शनाला गेली होती. आश्चर्य निर्माण झाला की जी बुद्धविहारांमध्ये काम करणारी महिला, बुद्धविहार कमिटीमध्ये पदावर बसणारी पदाधिकारी असलेली महिला आणि ती कुठे चाललेली आहे? देवीच्या दर्शनाला. अशी देवीच्या दर्शनाला जाणाऱ्या कितीतरी रेखा आपल्या सोबतीला असतील. यातून तिला मुक्त करायचं आहे. त्या रेखेला सांगायचंय, यशोदेला सांगायचंय की ह्या देवळात गेल्यानंतर, ह्या मंदिरात गेल्यानंतर, एवढा उपवास केल्यानंतर, एवढे वैद्य प्रकल्प केल्यानंतर तुमच्या बापामध्ये, तुमच्या आजोबामध्ये, तुमच्या आजीमध्ये काही जीवनामध्ये फरक पडलात का? त्यांच्या जीवनामध्ये जर कोणताही फरक पडला नाही तर त्या दिशेला तू का जातेस? तिला आपल्याला सांगावं लागेल. तिच्या घरी गेल्यानंतर तिच्याशी बोलावं लागेल. म्हणून त्या घरांमध्ये ती देवं गेली आणि हे महामानव आली. हे महामानव त्यांच्या घरात आहे की नाही हे आपल्याला शोध घेणं गरजेचं आहे. बाबासाहेब म्हणाले, बाहेर बुद्ध आतमध्ये खंडोबा चालणार नाही. तुम्हाला दोन्हीकडे बुद्धच हवा आहे. म्हणून आपण बुद्धाची, बाबासाहेबाची, हे बाबासाहेब बुद्ध निसर्ग आहे, त्यांच्याशी आपल्याला कोणत्या प्रकारची गद्दारी करता येणार नाही. कारण हे परिस्थिती येतं आणि जातं. एक माणूस बुद्धांकडे आला आणि बुद्धाला का म्हणतो की तथागत मी एवढा काम करतोय, रात्रंदिवस काम करतो, मेहनत करतोय, परंतु माझ्या घरची गरिबी काही जातच नाही. दारिद्र्य मला असं दारिद्र्य ठेवण्याचं कारण काय? तेव्हा तथागत म्हणतो तुम्ही दान करत नसाल. तेव्हा तो का म्हणतो, खायला अन्न नाही, राहायला घर नाही, घालायला कपडे नाही आणि मला म्हणतात दान करत नाही, मी कुठून दान करणार? तेव्हा तथागत म्हणाले, तुमच्याकडे एवढा चांगला सुंदर चेहरा आहे, या चेहऱ्याचं हास्य जर तुम्ही दाखवलं, हास्य जर किती माणसं जोडू शकता? रागावले तर किती जोडू शकता? म्हणजे जर तुम्ही या चेहऱ्यांचा उपयोग जर लोकांच्या स्मित हास्याने केलं तर लोकांना तुम्ही जोडू शकता. तुमच्याकडे दोन हात आहेत, त्यांच्याकडे हातच नाही, तुमच्याकडे दोन आहेत. दोन हात जोडले तर किती माणसं तुमच्याशी जोडले जातात? म्हणजे तुमच्याकडे सुंदर वाणी आहे, सुंदर चेहरा आहे, सुंदर चांगले दोन हात आहेत काम करणारी. एवढी मोठी श्रीमंती उपलब्धी तुमच्याकडे असताना तुम्ही म्हणता मी. म्हणजे बुद्धांनी सांगितलं की तुमच्याकडे जे आहे ते अत्यंत उच्च कोटीचं आहे. म्हणून तुमच्या गरजा कशा असल्या पाहिजे? सीमित असल्या पाहिजे. जर गरजा सीमित नसेल तर माणसाला सर्व असूनही तो अतृप्त राहतोय. अतृप्ततेतून मुक्त होण्यासाठी त्याला कोणताही मार्ग नाही. म्हणून बुद्धाने सांगितलं की तुमच्या गरजा सीमित असल्या पाहिजे. कोणत्याही गरजा सीमित असेल तर तुमच्या मनामध्ये तो भाव निर्माण होईल, जेवढं माझ्या हिश्श्याचं आहे तेवढाच मी घेईन, जो नसेल तो दुसऱ्यांना देईन. भारतातला एक व्यक्ती थायलंडमध्ये गेला. थायलंडमध्ये गेल्यानंतर असं आपण जसे देशात जातो त्या गेल्यानंतर तिचा स्वीपर तो झाडझूड करत होता आणि झाडझूड करत असताना त्याला एक अंगठी सापडली सोन्याची. तो सापडलेली अंगठी तो आणून एका टेबलावर ठेवलं की ज्याची अंगठी असेल त्यांनी घेऊन जावं. कितीतरी दिवशी ती अंगठी तिथेच पडून राहिली, पण कोणी माणूस असा आला नाही की अंगठी माझी आहे. कारण तो बुद्ध जीवन जगत होता, बुद्धाच्या सानिध्यात राहत होता, विहारांमध्ये येत होता आणि विहार हा तृष्णा मुक्तीचा केंद्र असं त्याला माहित होतं. अशा केंद्रात जाणारा मनुष्याच्या मनामध्ये असेल की ही जी वस्तू आहे ती माझी नाही. म्हणून वारंवार आपल्या मुलांना काय सांगावं लागतं? अदिनदाना वेरमणी शिका पदम समाधी. आणि जी आईकडून तो ऐकत असेल, ज्या बापाकडून ऐकत असेल, ज्या कुटुंबातून तो ऐकत असेल, तो विहारात येत असेल, विहारात येऊन जो ऐकत असेल अदिनदाना वेरमणी शिका पदम समाधी. आणि जी माझी वस्तू नाही ती मी घेणार नाही, मी हक्क गाजवणार नाही आणि ती माझी नसल्यामुळे मी ती उचलून कोणाला देणार पण नाही, देण्यासाठी कोणाला प्रवृत्त पण करणार नाही. जी तो भाव त्या मुलांमध्ये निर्माण केल्यामध्ये त्या कुटुंबाला एक आदर्श मुलगा मिळाला.
तो मुलगा ज्याच्याशी लग्न करेल त्या मुलीला चांगला पती मिळाला, तो चांगला पती चांगला मुलगा त्या घरातून निर्माण झाल्यामुळे तो डॉक्टर झाला, इंजिनियर झाला, वकील झाला, तर तो समाजाला सुद्धा चांगला न्याय देऊ शकतो. म्हणून समाजामध्ये चांगली माणसं निर्माण करण्यासाठी विहारात येणं गरजेचं आहे. आपल्या घरांमध्ये वंदना होणं गरजेचं आहे. तसं झाडाला पाणी दिल्यानंतर झाड हिरवगार राहतं, घराला दररोज झाडावं लागतं म्हणून घर स्वच्छ राहतं. जर घराची आपण काळजी ज्या प्रमाणात घेतो, झाडाचं संगोपन करण्यासाठी झाडाला दररोज पाणी देतो, तसंच आपल्या बुद्धीला, आपल्या मनाला विकसित करण्यासाठी, मनाला काबू ठेवण्यासाठी या मार्गात येणं गरजेचं आहे. आणि सातत्याने ह्या 5 गोष्टी त्याच्या कानावर नेहमी श्रवणीत राहणं गरजेचं आहे. जगामध्ये 5 पेक्षा 6वी गोष्ट कोणी सांगितली नाही. आणि 5 गोष्टी जे जे माणसं मानतील, जो समाज मानेल, जो परिवार मानेल, जो देश मानेल, तो कल्याणी मार्गावर राहील. आज आपण या मार्गावर येत आहोत, त्यामुळे इतरांसमोर पाहण्याची दृष्टी बदलते. इतर व्यक्ती आपल्याकडे त्या नजरेने पाहतात. ही बदललेली माणसं आणि चांगल्या माणसाची गरज तुम्हाला लागत असेल. म्हणून मागे मी एक उदाहरण दिलं होतं. तथागत बुद्ध असेच आपल्या घरी हे देशना देण्यासाठी बसले होते. देशना देण्यासाठी बसले असताना एक माणूस आपली घरची समस्या घेऊन गेला. तो समस्येमध्ये काय म्हणतो, तथागत मी घरात गेलो तर माझ्या बायको पोराशी पटतच नाही. बायको अंगावर येते, पोरगा अंगावर येते, माझ्याशी संवादच करत नाही. माझा ते नेहमी तिरस्कार करतात, मी संवादित होतात. त्यामुळे ते माझ्यासोबत बसत नाही, मी त्यांच्यासोबत बसत नाही आणि मला तिथे बसावंच वाटत नाही. त्या रागातून तिथून मी बाहेर पडतो. बाहेर पडल्यानंतर मित्रमंडळी बसलेली असतात, त्यांच्याकडे जातो. त्या मित्रमंडळी माझी एवढी टिंगल करतात, त्यांच्यातही बसा वाटत नाही. आता जाऊ कुणाकडे? तेव्हा तथागत काय बोट कुणाकडे दाखवतात? आपल्याकडे. त्या बुद्ध माणसाकडे जा, कारण तो बुद्ध माणूस तुला चांगला मार्ग सांगेल. कारण बुद्ध ज्या मार्गावर आलेला आहे तो बुद्धिस्ट आहे. म्हणून बुद्ध माणसाची समाजाला, कुटुंबाला, सर्वांना गरज आहे. शिरो संपन्न नारो सुपटिपन्नो वतीपको. तुम्हाला तो शीलवान माणूस मार्ग दाखवेल. बुद्ध होणे म्हणजे काय? शीलवान होणे. बुद्धांचा प्रत्येक कार्यक्रम बघा, कोणतेही कार्यक्रम असेल, लग्नाला जायचं असेल, मैतीला जायचं असेल, घरांचं छोटंसं काम असेल, चला त्रिशरण पंचशील घेऊन घेऊ, चला त्रिशरण पंचशील घेऊन घेऊ. गाडीत बसून आता आपण कुठे निघालो असेल तरी त्रिशरण पंचशील घेऊन घेऊ. का बरं त्रिशरण पंचशील घेतो? कारण शिलाचं बळ वाढावं, शिलाचं बळ वाढावं. शील सातत्याने त्याच्या कानावर पडत राहावं. शील जीवन जगण्यासाठी तो प्रवृत्त व्हावं. शिलाला तो मुखरला नाही पाहिजे. नैतिकता नेहमी आणावं लागतं. त्यावर बुद्धांनी एक उदाहरण दिलं. एखादा माणूस पहाडावर चढत असेल, मोठं सामान सोबत घेतलेलं असेल तर खूप संघर्षाने चढावं लागतं. 20 फुटांचा एखादा मोठा पहाड असेल, 40 फुटाचा पहाड असेल, तर पहाडावर चढताना खूप मोठं सामान घेतलं तर खूप मेहनतीनं चढावं लागतं. आणि चढल्यानंतर जर सामान तुम्हाला खाली उतरवायचं असेल, जेवढी ताकद चढण्यात लावली तेवढी उतरण्यात लावावं लागतं का? वरतून फेकलं तरी. पण बुद्ध म्हणते मैत्री नेहमी जोडून ठेवा. मैत्री ही कधीच तोडायला काहीच क्षण लागत नाही. मैत्री जोडायला वेळ लागतं. जोडलेल्या मैत्रीला संगोपन करावं लागतं. तुमची मैत्री जोडण्यासाठी तुम्हाला तुमच्या वाणीचा, तुमच्या कृतीचा, तुमच्या दृष्टीचा दोषमुक्त तुम्ही राहायला पाहिजे. नाहीतर तुमची त्या झाडावर चढताना जेवढी ताकद लावली, एवढी मेहनतीनं आम्ही आमची मैत्री जोडलेली आहे, एवढ्या मेहनतीनं आम्ही त्या मैत्रीला संगोपन करतोय, पण ती मैत्री तुमच्या वाणीमुळे, तुमच्या दृष्टीमुळे, तुमच्या कृतीमुळे तुमच्यापासून तुटू शकते. म्हणून तुम्ही सातत्याने 38 महामंगल सूत्रांमध्ये, 10 पारिमितांमध्ये आपल्याला जीवन जगण्याचा मार्ग सांगितलेला आहे की तुम्ही या मार्गाचा अवलंब तुमच्या हितासाठी केलं, स्वतःसाठी केलं तर तुम्ही कल्याणी मार्ग होऊ शकता आणि इतरांना तुमच्या मार्गावर येण्यासाठी प्रवृत्त करू शकता. आपण या ठिकाणी विहारात आलो. आज आपण सर्व सामूहिकच्या घरी आलोय. हे घर सर्वांचं सामूहिक घर आहे. आपण एखाद्याच्या घरी गेलो असतो तर एखाद्याची त्या घरातली गोष्ट सांगितली असती, परंतु आज आपण ज्या ठिकाणी आलो ते एक विहार आहे. हे सर्वांचं अंतर्मुख करणारं केंद्र आहे. या विहारांमध्ये आम्ही आलोच पाहिजे. स्वतःला आपण एक बंधन केलं पाहिजे की मी विहारात किती दिवसात किती वेळा जातो. जर मी ख्रिश्चन असतो, मुसलमान असतो, बाबासाहेबांनी आम्हाला ख्रिश्चन केलं असतं, बाबासाहेबांनी आम्हाला मुसलमान केलं असतं, तर आम्ही नमाज पढण्यासाठी कुठे गेलोच असतो का की नाही गेलो असतो हे चिंतन करा. मी दिवसातून 5 वेळा नमाज पढला असता, कमीत कमी 1 वेळा तरी तुम्ही विहारात यायला पाहिजे.
दररोज येत नाही होत नसेल तर 8 दिवसात एक वेळा आलो पाहिजे, 8 दिवसातून नसेल तर महिन्यातून एक वेळा आलो पाहिजे. आपण विहारात कधीच येणार नसाल तर विहार तुम्हाला मदत कशी करेल? दारिद्र्याचे पोखते राहून आरोग्याचं दारिद्र्य राहील, आर्थिकतेचं दारिद्र्य राहील, मानसिक विकृतीचं दारिद्र्य राहील. आपल्या माणसाला कोणाला डायबिटीज आहे, कोणाला बीपी आहे, कोणाला शुगर आहे, कोणाच्या घरांमध्ये भांडणं चालू आहे, विहाराच्या बाजूला राहतो, विहाराच्या आडोशी राहतो, पडोशी राहतो. असा काय परिणाम आहे? आपण विहारात कधी डोळ्यांनी बघत नाही, जातही नाही. विहाराच्या समोर बसल्या तर आपण खरे बिडी पीत राहतो, खात राहतो. काय त्या विहारांची राहील? बुद्ध म्हणते जशा प्रकारे तुम्हाला तुमचा जीवन जगताना त्याचं बाळांचं संगोपन करावं लागतं, त्याच्याकडे त्या नजरेने पाहून त्याचा कशा प्रकारची त्याची कल्याण होईल हे पाहावं लागतं, तसं धम्माला सुद्धा जपावं लागतं. म्हणून धम्माच्या आडोशी पडोशी राहणाऱ्या माणसावर तो सुगंधाचा भर गेला पाहिजे. म्हणून म्हणतात धर्मी गुरु प्यारा प्यारा, पापी गुरु खारा खारा. आपला जर प्रचार प्रसार चांगला असेल तर इतरांवर त्याचा सुगंध जातोय. म्हणून बुद्ध म्हणतात की उदबत्तीचा सुगंध एका दिशेने जाईल, पण शिलांचा सुगंध हा 4 दिशेने जातोय. 4 दिशेने जाणारा सुगंध निर्माण करण्याची शक्ती या विहारांमध्ये आहे. आज आपण या विहारांमध्ये आलो आहोत. आपल्या सर्वांना विनंती आहे, सर्वांनी 2 तास धम्मरालीसाठी दिलं पाहिजे. कारण कमीत कमी मी माझा या धम्माने मला सर्व काही दिलं. काही लोक माझं मुलाचं काम आहे, माझ्या मुलीचं लग्न आहे, माझ्या पोराचं काम आहे, माझ्या बायकोचं काम आहे, माझ्या घराचं काम आहे. पहिले तो स्वतः नोकरी करतो कुटुंबासाठी, 2 पैसे कमवतो कुटुंबासाठी, डिग्री घेतो स्वतःसाठी. डिग्री कुटुंब करता 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 शेवटी म्हातारा होतो, त्याला चालणे होत नाही, बैठणे होत नाही, तेव्हा म्हणतो की आता मी धर्माचं काम करतो. आता धम्मा लोक पद्धतीला येत नाही, लोक येतच नाही. तो स्वतः बोलतोय, स्वतःला चेक करा मी धम्माला किती वेळ दिला, धम्माच्या कामासाठी मी किती कामी आलो. दर रविवारी तुम्हाला 2 तास द्यायचे. 2 तास धम्मा 8:30 ते 10:30 पर्यंत आपल्याला थांबायचं आणि प्रत्येकाच्या घरी जायचं आपल्याला. जर धम्माला तुम्ही मदत केली, धम्माच्या सदित्यात राहिलं तर तुम्हाला धम्म मदत करतो. कारण धम्म हा निसर्ग आहे. निसर्ग हा तुमचा व्यवहार चोख करतोय. पडणारा पंखा तुमच्यावर पडतो पण तुमच्या बाजूला तुमच्यावर पडत नाही, कारण तुमचा व्यवहार चोख आहे. व्यवहार चोख नसेल तर तुमच्यावरच तो पडून जाईल. का सर, जाता जाता गाडीचा ऍक्सिडेंटच झाला. मी माझ्या मार्गावर जात होतो, पुढच्या माझ्या अंगावरच पडला. तुझ्या अंगावर काऊन पडला? तुला मार्केट, तुला दवाखान्यात एवढा खर्च का देतोय? कारण इथे तू चेक कर की मी किती धम्मासाठी काम केलेलं आहे. मला धम्माने द्यावं, बाबासाहेबांनी द्यावं, बुद्धांनी माझं भलं करावं, पण बाबासाहेब बुद्धासाठी मी किती करतोय हे मला चेक करणं गरजेचं आहे. कारण मी मानव आहे, मी महामानवाच्या रांगेत आहे. जर मला ती जाणीव नसेल, मी माझ्या गाडी माडी साडीत गुंतलेला असेल तर येणारा काळ तुम्हाला माफ करणार नाही. काळ तुमच्यासाठी एक लेखाजोखा ठेवतोय, तो प्रसंगानुसार तुम्हाला मदत करतोय. म्हणून तुम्हाला सर्वांची जबाबदारी आहे धम्माला घरोघरी पोहोचवणे, धम्माचं संगोपन करणे आणि धम्म जीवन जगणारी माणसं निर्माण करणे. त्यासाठी आपण दर रविवारी 8:30 वाजता विज्ञान नगर येथे येणे आहे. त्या येण्यामुळे काय होतं की तुमचं अपडेटिंग होतं. नवीन नवीन घरी जाणं, नवीन नवीन चेहरे पाहायला मिळतात. नवीन घरी गेल्यामुळे नवीन मार्ग आपल्याला मिळतो ना. आपण 8 दिवसात काय केलं, 8 दिवसात कुठे गेलो होतो, यासाठी आपल्या सर्वांच्या भेटीगाठी होतात. अशा भेटीगाठी करणारा हा संयोग आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी या धम्म रॅलीत यावं, धम्म रॅली जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचवावं, यासाठी आपण या रॅलीचं आयोजन करतो आहे. मुळात हेतू आपण आपल्या लोकांपर्यंत गेलो पाहिजे, घरापर्यंत गेलो पाहिजे, ह्याच हेतूने या रॅलीचं आपण आयोजन करत आहोत. म्हणून मानेवाडा वासियांना विनंती आहे की आधी आपण मानेवाड्याची परिसराचा परिचय करून घेऊ. हा आपली इच्छा होती, पण मानेवाड्यातील लोक आजूबाजूला राहणारे जा सोडायला तयार नाही, विचार स्वीकारला तयार नाही. बुद्ध विचार स्वीकारणे गरजेचं आहे, जातीला तिलांजली देणे गरजेचं आहे. म्हणून आपण एका बुद्ध विचाराने, धम्म विचाराने एकत्र येणे आणि धम्माचं संगोपन करणे, जास्तीत जास्त लोकांना वाटलं पाहिजे की ही माणसं बुद्ध जीवन जगणारी आहेत. किती म्हटलं तरी ह्या बुद्ध जीवन जगणाऱ्या माणसाकडे पाहिल्यानंतर त्याच्या मनात तो भाव निर्माण झाला पाहिजे. अशी भाव निर्माण करणारी माणसं आपल्याला या मार्गाने निर्माण करायची आहेत. आणि विहारांमध्ये 8 दिवसातून एकदा तरी आपण आलो पाहिजे. आणि धम्म रॅलीमध्ये दरवेळेस आपण यावं, इतरांना सुद्धा जोडावं, आपल्या घरी सुद्धा धम्म रॅलीचं आयोजन करावं. ही धम्म आपल्या दारी हा कार्यक्रम प्रत्येकाच्या घरी झालाच पाहिजे. तुमची सून असेल, तुमचा नातू असेल, तो इकडे आला नसेल, सून येत नसेल, सुनेला, नातीला, कुटुंबातील याला आपण एक दुसऱ्याला मदतीला धावू शकतो. आपण एकत्र येण्याचं कारण काय? आपल्या बाजूला डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, वकील आहे. कधी कोणता वेळ कोणावर येईल काही सांगता येत नाही. जर आपण अशा संगोपनाने एकत्र राहतो, एकोपा एकत्र वाढल्या गेलं तर आपण कोणाला कोणत्याही मदतीला तेव्हा येऊ शकतो. कारण आज कुटुंबांमध्ये कलह निर्माण आहे. अडोशी बरोबर नाही, पडोशी बरोबर नाही, देशातल्या समाज व्यवस्थेमध्ये समाज व्यवस्थातील लोक बरोबर नाहीत.
की आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहतात, आपली प्रगती त्यांना पाहवल्या जात नाही। म्हणून प्रगती आपल्याला वाचवायची असेल, आपल्या कुटुंबाचं अशाच प्रकारे प्रगती करायची असेल तर आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे। म्हणून दर रविवारी 2 तास धम्माला द्या, धम्माला देण्यासाठी स्वतः प्रवृत्त व्हा। तमन्ना से तो रास्ता निकल जाता है, तमन्ना गलत है तो बहाने खराब है। आपल्या मनात यायची इच्छा असेल तर बघा, श्रीहरी नगर वरून तिथून आमच्या ताई सकाळी येतात, जवळच्या पहिला यायला पाहत नाही, आता उठायला वेळ झाला म्हणते, झोपायला वेळ झाला म्हणते। धम्मासाठी तुम्ही 2 तास देणार नाही तर धम्मा तुम्हाला मदतीला केव्हा येईल? म्हणून धम्मा तुमच्या मदतीला, निसर्ग तुम्हाला मदतीला धावून येतो। म्हणून तुम्ही स्वतःहून मी आलो पाहिजे, मी नाही जाणार तर कोण जाणार? माझ्या सुनेला, माझ्या पोरीला, माझ्या बायकोला, माझ्या नवऱ्याला मी आणलं पाहिजे, ही काळजी घ्या। जोपर्यंत आपण एकत्र येणार नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही। नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज़ चैनल न्यूज़ इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए एंड सब्सक्राइब कीजिए। हम मिलेंगे फिर, धन्यवाद।